आताच्या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते। बॉलिवूडचा हिमॅन म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं आज सकाळी निधन झाले। AINS वृत्तसंस्थेनं हा दावा केलाय। मध्यंतरी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं। मध्यंतरी त्यांच्या निधनाच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या, मात्र त्यांच्या कुटुंबियाकडून त्यांची तब्येत व्यवस्थित असल्याची माहिती दिली होती। त्यानंतर त्यांच्यावर घरीच पुढील उपचार सुरू होते, मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। धर्मेंद्र गेल्या 6 दशकाहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत होते। त्यांचा 21 हा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे। भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटामधून कारकिर्दीची सुरुवात केली। 2012 मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यांनी 6 दशकाहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत 300हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले। ते त्यांच्या ॲक्शन चित्रपटांमधील तडफदार भूमिकांसाठी विशेष ओळखले जायचे। शोले, फूल और पत्थर, सत्यकाम, मेरा गाव मेरा देश, चुपके चुपके, धर्मवीर आणि अलीकडीलच रॉकी और रानी की प्रेम कहानी यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट खूप गाजले। त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जातोय। त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अशी माहिती मिळते।